नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनर्से या सदरामध्ये आपण काल पाहिलं साधकत्वाचे सोबती. त्यातील पुढील भाग आज पाहूया. मंडळी, आपण साधक बनण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण काल पाहिलं. आपल्या सुखदुःखांचा लपंडाव हा चालूच असतो, पण साधनेला योग्य गती प्राप्त होण्यासाठी हा उत्साह प्रयत्नपूर्वक टिकवणं हे साधकाच्या भक्ताच्या दृष्टीने आवश्यक असतं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं वर्णन आहे की कलियुगामध्ये कली हा मानवी मनात सतत विक्षेप करण्यासाठी टपलेला असतो. त्यासाठीच त्याची नियुक्ती असते म्हणा. मंडळी, त्याचा प्रभाव म्हणून थोड्याशा संकटानेही मनात विक्षेप निर्माण होतो आणि परिणामतः मनोबल ढासळत जातं. साधकाने आत्तापर्यंत केलेली सगळी साधना विसरून आयुष्याचा रस्ता बदलायला सुद्धा मागे पुढे तो पाहत नाही. म्हणजेच स्वतःचं नुकसान सुद्धा तो करून घेतो आणि आपल्या या जन्माचं सार्थक काय हे तो विसरून जातो. मंडळी, अशा वेळी सहाय्यक ठरतं ते सद्गुरू वचन. प्रत्यक्ष सदेह गुरूचं मार्गदर्शन असेल तर उत्तमच, परंतु ते नसलं तरी भगवद्गीतेसारख्या किंवा अनेक ग्रंथातून आपल्याला संतांनी सांगितलेल्या गोष्टी, म्हणजेच भगवद्गीतेसारख्या ग्रंथातून जगद्गुरू श्रीकृष्णांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान किंवा दासबोधासारख्या ग्रंथामधनं सांगितलेलं सद्ग्रंथदर्शन, या ग्रंथांमध्ये त्या ग्रंथकर्त्यांची शक्ती प्रोक्षित झालेली असते आणि त्या ग्रंथातील वचनांचा उपदेश आपण करून घेणं गरजेचं असतं. ती शक्ती आपल्याला निश्चितच मिळते. श्रद्धायुक्त मनाने ही गुरुवचने जो आचरणात आणतो, पाळतो, तो आध्यात्मिक पायरीवर जाण्यास नक्कीच यशस्वी ठरतो. मंडळी, मूर्तिपूजा किंवा प्रतीकपूजा करणारा साधक भक्त हा सुद्धा आपली शक्ती आपल्या श्रद्धेच्या रूपाने या शक्तीसाठी या प्रतिमेने प्रेरित करत असतो आणि आपल्यालाच एकाग्रतेद्वारे ही शक्ती परत मिळवता येते. त्याच्यासाठी गुरुवचन म्हणजेच त्यांच्या अंतरात हृदयस्थ असणाऱ्या त्यांच्या इष्टप्रतिमेने उच्चारलेला त्यांचाच आतला आवाज असतो. मंडळी, या तिन्ही आघाड्यांवर जो साधक अथवा भक्त सतत सावधान असतो, तो काळाला सुद्धा मित्र बनवतो आणि आपल्या साधनेवर नितांत निष्ठा असणारा साधक कधीही कसलीही काळजी न करता आपली साधना ही चालू ठेवली तर आपण या परमेश्वरापर्यंत पोचायला नक्कीच यशस्वी होतो. इतर वेळी जीवनात वाटायला आलेल्या सुखदुःखाची किंवा साधनेपुरतीला लागलेल्या कालांतराचीही जो काळजी करत नाही, जेव्हा तो अशा निरर्थक काळजीचा त्याग करतो, तेव्हा काळ स्वतः त्यांच्यापुढे येतो. पण निरहंकारी आणि निष्काम साधकाला कालांतराने स्वतः ईश्वररूप होता येतं. म्हणून सद्गुरूंचा आशीर्वाद, परमेश्वराची भक्ती या सगळ्यामधून साधकाचं साध्य जर साधायचं असेल तर आपल्याला अखंड साधक बनून राहिलं पाहिजे आणि आपलं साध्य अतिशय उत्तमरित्या निभावलं पाहिजे. म्हणजेच या जीवनाची नौका नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला पैलतीराला नेण्यासाठी सद्गुरू आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपली साधना अखंड, अविरत आणि निस्वार्थीपणाने चालू ठेवली पाहिजे. धन्यवाद.